साहेबाला गेलेली नववर्षाची साडी चोळी ओटी मान सन्मान कुलधर्म कुळाचार आनंदानं बदला आई जगदंबे सुख समाधान शांती लागू दे अशी तुझी वर्षानुवर्षाची आवड जंबाबाई बोल भवानी माते की जय. काही मागवावं लागत नाही. देवीने एवढा भरभरून आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना दिला, महायुतीला दिला. एवढं प्रचंड ऋण देवीचं आपल्या सर्वणार आहे. स्वराज्याची स्थापना देवीच्या आशीर्वादाने झालेली आहे. मला वाटतं तोच विचार पुढे घेऊन जाण्याची भूमिका आमची राहील. देवीच्या चरणी प्रार्थना हीच आहे माझी की आम्हाला राज्याच्या जनतेला संपन्नता लाभण्यासाठी आमचे नेते माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून सगळ्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्यावा अशी आता मातेच्या चरणी प्रार्थना केली आहे. सर, धाराशिवचं पालकमंत्रीपद आपल्याकडे येण्याची शक्यता चर्चा होत आहे, काय सांगाल? अरे साहेब, पालकमंत्रीचा अधिकार सगळा तो माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. माझ्यावर एक मोठं दायित्व होतं मागे, हे मदत मास खिदमत मास जमिनीसंदर्भात पूर्ण धाराशिव शहरसुद्धा जवळजवळ ह्या सगळ्या प्रकरणामुळे बाधित झालेलं होतं. एक ऐतिहासिक निर्णय आपण केला, 5% आकारणी करून ते सगळं नियमानुकूल करायचं, भोगवटा 2च्या 1 करायच्या. आज सगळे धाराशिव शहरातल्या लोकांची घरं मालकीच झालेली आहे. गेले 50 वर्ष हा निर्णय प्रलंबित होता. तुम्हाला आवडेल का पालकमंत्री व्हायला? पक्ष जसे आहे, पार्टी जी जबाबदारी देईल ती करायची. सर, आपल्याकडे आता जलसंपदा खाता आलेलं आहे. धाराशिव जिल्ह्याचा जर मूळ बघितलं तर मराठवाड्याचा प्रश्न पाण्याचा गंभीर आहे. दोन्हीही नेते असतील सत्ताधारी, जानेवारी आणि पाडव्यापर्यंत पाणी येईल असं आश्वासन आहे. आपण खात्याचे मंत्री काही विभागावर आढावा घेतला का, किंवा किती पश्चिम महाराष्ट्राकडून मराठवाड्याला किती कालावधीत पाणी मिळू शकतं? देखील मी आत्ताच कार्यभार घेतलेला आहे. मी पुढच्या आठवड्यामध्ये सविस्तर आढावा गोदावरी खोऱ्याचा आणि कृष्णा खोऱ्याचा घेतो आहे. एकदम मला समजून घेतलं पाहिजे. शेवटी शासनाची जी मूळ भूमिका आहे या सगळ्या करण्यापाठीमागची, विशेष करून आपले देशाचे नेते, विश्वनेते, प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब यांनी जो संकल्प या नदीजोड प्रकल्पाच्यामधून मांडलेला आहे की जो पिढ्यानपिढ्या जो दुष्काळग्रस्त भाग आहे त्याला दुष्काळमुक्त करण्याची भूमिका त्यांची आहे, तीच मान्य देवेंद्रजींची आहे, आमचे लाडके मुख्यमंत्र्यांची आहे. आणि तोच विचार पुढे घेऊन आपण जो मुद्दा उपस्थित केलेला आहे त्या निश्चितपणे या आढावा घेताना त्याचा विचार पण करणार आहोत. सर, त्यालाच लागून एक प्रश्न आहे. मध्यंतरी लाडकी बहीण योजना आणली आणि जे काम प्रगतीपत्र होते ते निधी अभावी काही ठप्प झाली होती. आता निधीची कशी तरतूद आहे किंवा काही त्याच्यातली नाही, आपला गैरसमज आहे की लाडक्या बहिणीसाठी राज्याच्या विकासातला निधी काही तिकडं आपण दिलेला आहे, असं नाही आहे. प्रत्येक प्रकल्पाची आराखडे त्याचा निधी ठरलेला आहे. आपल्याला भविष्यात दिसेल की या सगळ्या प्रकल्पांच्या बाबतीमध्ये जे जे निर्णय आपण केलेत ते अधिक गतिमान पद्धतीने पूर्ण होतील याची तुम्ही अतिशय खात्री बाळगा. त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे विकासाची. आणि मला सांगितलं पाहिजे, विशेष करून जलसिंचनाच्या करता या मी म्हटल्याप्रमाणे नदीजोड प्रकल्पासंबंधी आदरणीय प्रधानमंत्र्यांचं विशेष लक्ष आहे. केंद्राचा भरीव निधी या सगळ्या प्रकल्पावर मिळणार आहे. राजकीय प्रश्न आहे. आज सामना वृत्तपत्रानं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचं कौतुक केलं आहे. गडचिरोली ज्या योजनेचं फडणवीसांनी त्याचं कौतुक केलं. कुठेतरी जवळीकता किंवा कटुता निर्माण होण्याचं दिसते सगळ्या याच्यातून. दैनिक सामन्याचं जे काही पाहिलं नाही बघतो मी, पण मला सोलापूरला विचारलं गेलं, त्यांनी जर मान्य देवेंद्रजींचं एवढे जर एक त्यांची भूमिकेचं स्वागत केलं असेल, कौतुक केलं असेल तर स्वागतच आहे. सर, देवेंद्र फडणवीस ही एकटेच खातं चालवतात, एकटेच मुख्यमंत्री चालवतात. अर्ध्या मंत्र्यांनी पदभार घेतलेला नाही. सर्वस्वी काय आहे ते फडणवीसच आहे. सुप्रियाताईंचं मला कधी सुप्रियाताईंची किव येते. मला वाटतं ते आता त्यांनी हे सगळे जनतेने जनादर दिलेला त्यांना घरी बसण्याचा, पवार साहेबांना, त्यांना ते शांत घरी बसावं, शेतीवाडी पाहावी. कारण त्यांच्या वांग्याला बरेच भाव पैसे मिळाले पूर्वी, तर आणखी तशा प्रकारचे वांगे निर्माण महाराष्ट्र शेतकऱ्यांना जरा मार्गदर्शन करा. वांग्यात किती पैसे आहेत, अजून बटाट्यात किती पैसे आहेत, बस त्यांचं तेच काम आहे.